कुठल्या गावातून घेऊन आलाय हे बघा. काय करणार आता. सर गुड मॉर्निंग. आज आहे 3 एप्रिल. एप्रिलच आहे ना. हां 3 एप्रिल आहे. टाईम होतोय 12:21. पहिलीच ऑर्डर लागली आहे कळंबोली गुप्ता सँडविच. हिला घेऊन जायचं आहे कामोठ्यामध्ये. ही बघा ऑर्डर. लेट्स गो. दुसरी ऑर्डर लागली आहे. 30 रुपयाची टीप भेटली आहे. धन्यवाद. हॉटेल कोकण स्वाद. चला लेट्स गो कोकण स्वाद. ही दुसरी ऑर्डर लागली आपल्याला. खांदा कॉलनीमध्ये घेऊन जायचं आहे. रेस्टॉरंटमध्ये रीच कधीच केलं आहे पण मला पाहिजे होती गाडीसाठी सावली. सो रेस्टॉरंट आहे तिथे आणि गाडी लावली इथे. जस्ट बिकॉज सावली इज इम्पॉर्टंट. गाडीला तापून द्यायची नाही आहे. आपण तापलो तरी चालेल पण गाडी मात्र तापली नाही पाहिजे. बस लवकर भेटो रे. ही ऑर्डर लिहून लागते. अक्षरशः करपाला होते बस दुसरा काय नाही. 9 दिवसाची तिसरी ऑर्डर लागली आहे. मोदक पार्क व्हेज. आता हा पिकअप आहे कामोठ्यामधून. अप्रॉक्सिमेटली 2-2.5 किलोमीटरचा पिकअप असू शकतो. एनिवेज सर पहिले पाण्याची बाटली घेतो. मी पाणी आणायला विसरलो आज. मित्रांनो ही जी वाली ऑर्डर आहे मला वाटतं दिवसाची दुसरी नाही तिसरी का चौथी ऑर्डर. आजच्या गावात माझी मेमरी हे झाली रे वीक. असो केवाळीमध्ये जायचं आहे. आय गेस आदई फॉर्ट वगैरे म्हणजे आदई गावच्या थोडा पुढे पाठी असा काहीतरी सीन आहे. 8 नाही 9.1 किलोमीटर आहे आणि मला असं वाटलं की लार्ज ऑर्डर आहे बट नाही इतकी पण मोठी नाही आहे. सो लेट्स गो. बघूया आता तिथून KMT जायला लागणार आहे पण मी पनवेलमध्ये थांबणार. लाईक करो लाईक. हात बघ कसले लाल लाल झालेत माझे. येऊ बिग बाउल. अच्छा हा ओरियन मॉलचा त्या साईडचा माहिती आहे मला. चौथी ऑर्डर आहे. तो गावामध्ये कुठला कॅनरा बँक होती त्याच्यामध्ये ऑर्डर द्यायची होती. दिली ती. तिथून मग MT आलो. MT आल्यानंतर मग फायर बाउल आपला हा ओरियन मॉलच्या जस्ट बाजूचा. हे बघा हातामध्ये ऑर्डरच आहे. आता तिला घेऊन जायचं उरण नाका सर्कल RBL बँक लिमिटेड. तर चला मग जाऊया. कस्टमरची लोकेशन चुकीची आहे. ज्या बिल्डिंगचं नाव आहे ती बिल्डिंग मला माहिती आहे कुठं आहे बट टेक्निकली रूल फॉलो करावा लागेल. आता हा देतो आहे तर ठीक आहे नवीन लोकेशन. नाहीतर मग बघू कसं काय सीन आहे. कारण ती बिल्डिंग इथे आसपास आहेच नाही. खूप मोठा टॉवर आहे तो भाई. जवळजवळ 25-30 माळाचा टॉवर आहे. इथे तुम्हाला दिसते कुठला 25-30 माळाचा टॉवर नाही ना. पण मला कन्फर्मेशन पाहिजे. विदाऊट कन्फर्मेशनचं जाणार नाही. कस्टमरवरती राग आला. मी रेटिंग खराब दिली. एवढी मोठी बिल्डिंग आहे. कंपनीने पैसे पण दिले. माझा अर्धा तास गेला आणि 4.5 किलोमीटरचा ड्रॉप होता. 47 रुपीज दिले बरोबर दिले. पण न्यू लोकेशन द्यायला काय बाधिक झाली तिला. डायरेक्ट रेटिंग खराब. टाटा बाय बाय. जो जैसा बिहेव करेगा उसके साथ वैसा ही बिहेव करने का. क्या बोलती पब्लिक. क्या बघ दाखवलेलं आहे की 4 किलोमीटरचे 25 रुपये. आरामी. 7 किलोमीटरचे 56 रुपये देतोय. वाह ग्रेट. ही किती ऑर्डर आहे आपली. 10वी ऑर्डर आहे. इंडिया बुल्सला घेऊन जायचं आहे. मला वाटलं कळंबोली वगैरे साईडचा असेल पण आता काय जाऊ. तिकीट रेस करू याची. टी एल गेला वाटतं यार. इथे TL होता इथे चौदेसला बघितला. 9.6 किलोमीटर टोटल. दिले किती 54 रुपीज. आता याला ना तिकीट रेस करू. हेल्प सेंटर पास ऑर्डर रिलेटेड ऑर्डर पे रेस टिकट लो पे आउट. बस तर बघू काय होते. मल्टी ऑर्डर
गो टू होम टाकून पण काही उपयोग नाही. मल्टी ऑर्डर दिलेत. कसाही विचुंबेवरून इंडियाबुल्सवरून जायचं आहे. आता मी विचुंबेमध्ये आहे म्हणजे लोकेशन. आता इंडियाबुल्सला जायचं आहे. तर भाई इन्सेंटिव्ह टार्गेट तर भाई गोलच्या आवाज. आणि जो रेट देतोय ना ते बघून माझ्या डोळ्यातून रक्त निघते भाई अक्षरशः. एवढे बेकार रेट देतोय तर काय करणार. जे आहे ते आहे. कुठल्या गावातून घेऊन आलाय हे बघा. काय करणार आता. इथे मी बघतोय तर इथे गाव आहे पुढे. इथे रस्ता नाही आहे जाण्यासाठी. जाऊ का पुढे. चला बघू जे होईल ते होईल. ट्वेंटी फ्लोअर वरती सगळं काय दिसतंय. इथे ट्रेन पण दिसेल तुम्हाला. कुठे गेली ट्रेन. ही बघ ट्रेन. कसं आहे मस्त. ऑर्डर डिलिव्हरी मार्क करू दे. होणार तर नाही लवकर. झाली बघा. दिले किती दिले. 14 किलोमीटरचे 82. ह्याला पण रिपोर्ट मारतो. एक तिकीट अपडेट झालं आहे. ह्याच्यामध्ये काय लिहून येतोय. पलसपे फाट्यावरून ऑर्डर लागली करंजाडेची. ते गरम झालंय बघा. हा पलसपा फाटा आहे. आणि याने केली परत फालतूगिरी. परत मल्टी ऑर्डर. खूप चांगली ऑर्डर होती आणि आता मल्टी ऑर्डर दिली. काय बोलायचं आता. करंजाडेमध्ये पोचून ऑर्डर डिलिव्हरी केली. 10 किलोमीटरचे 85 रुपीज दिले. नॉट बॅड. ठीक आहे. ती कस्टमर बोलते की 5 वाजता ऑर्डर केलं तर 7:30 वाजता ऑर्डर आलं आहे. मी बोललं बाबा एक काम कर, कंप्लेंट कर. मला जेव्हा कॉल येईल ना तेव्हा मी बरोबर सांगतो. मला मल्टी ऑर्डर लागतात तेव्हा मी काय करू शकतो है ना. सो एनिवेज आता दुसरी एक ऑर्डर लागली आहे. आपल्याला ओरियन मॉलमध्ये जायचं आहे. ही लार्ज ऑर्डर डिलिव्हरी आहे. मस्त आहे हॉटेल आकाश आनंद. हे जरा असं काही आहे. लाइटिंग वगैरे. पोलीस चौकीमध्ये घेऊन जायची आहे. 9 वाजले आहेत बरोबर. गो टू होम आता ऑफ करून परत ऑन करतो. भाजीमध्ये कॉंग पुलाव पनीर. हे काय कॉंग पुलाव ड्राय व्हेज विथ मोमो अँड मोमो करी. शेवटची ऑर्डर. अच्छा पिवले मोमो यांचे होते काय. पिवले मोमो होते. पिवले मोमो. आजचा दिवस भाई तसा पण गुरुवार आहे. एक्सपेक्टेड होता. आपली बाईक चालली आहे सॉरी 117 किलोमीटर. आता काल बोललो होतो 117 किलोमीटर बाईक चालली आहे आणि अर्निंग झाली होती 1016 रुपये. तर तसं बघायला गेलं तर 10 तासच काम केलं होतं. 1000 रुपयाची अर्निंग झाली. मी एक्सपेक्ट करत होतो की 1200 रुपये होईल पण काय झालं नाही. ज्या हिशोबाप्रमाणे ऑर्डर्स लागत होत्या एकदम चुकीच्या ऑर्डर लागत होत्या. जवळजवळ 3.5-4 किलोमीटरचे पिकअप. त्यावरून तुम्ही 7 किलोमीटरचे देता जायला 50 रुपये यायला काय. तर नंतर नीट बघितलं तेव्हा तो स्लॉट जो आहे 2 ते 3, 3 ते 4चा त्याच्यामध्ये कमी पैसे मेन्शन होते. त्याच्यामुळे मग असे फालतू ऑर्डर लागल्या. पण एनिवेज जाऊ दे यार. सोडून द्या विषय. आपल्याला काम करायचं आहे तर नो झिकझिक. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एन्जॉय.